आज 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जे बजेट सादर केलं संसदेमध्ये, मला असं वाटतं की एक पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ब्रिटिश कालखंडातला तो एक 28 फेब्रुवारीचा एक जो प्रकार होता, तो बदलून 1 फेब्रुवारीला आणल्यामुळे कदाचित 1 एप्रिलच्या आसपास बजेट पास होऊन नवीन वर्ष पूर्ण बजेटने कव्हर होईल. त्याला जे एक व्होट ऑन अकाउंट घ्यायला लागायचा पूर्वी खर्च करण्याकरता, ते करावं लागणार नाही. दुसरं एक महत्त्वाचं पाऊल त्यांनी घेतलं ते म्हणजे की रेल्वे बजेट आणि आपलं देशाचं बजेट हे एकत्र केलं आणि तो सुद्धा एक ब्रिटिश राज्यकाळातलाच एक प्रकार होता जो आता थांबवला आणि दोन्ही बजेट एकत्र करून फायदा त्याचा असा होईल की रेल्वे भारतातल्या अर्थव्यवस्था एक कणा आहे आणि रेल्वे जसं आहे तसंच वॉटरवेज आहेत, हायवेज आहेत, रोडवेज आहेत, आता विमानसेवा पण तेवढ्याच प्रमाणात वापरली जाते. त्या सगळ्याचा मिळून एकत्रित इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून विचार केला जाईल आणि तो एक चांगलं स्वागतार्ह पाऊल आहे. इन्कम टॅक्सचा विचार केला आपण तर आज लोकांना जे 2.5 लाखापर्यंत टॅक्स नव्हता, 5 लाखापर्यंत 10% टॅक्स होता, त्यापुढे 20%, 10 लाखापर्यंत आणि वर 30%. तर त्यात त्यांनी सर्वसामान्य लोकांना एक सूट ह्या बजेटच्या माध्यमातून दिलेली आहे. ती म्हणजे की 2.5 लाख ते 5 लाख हा जो टॅक्स ब्रॅकेट आहे, तर 10%चं 5% त्यांनी टॅक्स केल्यामुळे सरसकट सगळ्यांचे टॅक्सचे 12,500 रुपयापर्यंत त्यांची आज सूट त्यांना मिळणार आहे. अर्थात तो जो त्यांना रेव्हेन्यू लॉस होतो आहे, त्यात जो काही त्यांना जास्ती टॅक्स मिळाला असता तो कमी मिळतो आहे, त्याची भरपाई त्यांनी 50 लाखाच्या पुढे ज्यांचं 1 कोटीपर्यंत उत्पन्न आहे त्यांच्या करावरती 10% सरचार्ज हे उपकर हा लावून त्यांनी ते साधारण सांधण्याचा प्रयत्न केला आहे. पण सर्वसामान्य जनतेसाठी एक अत्यंत चांगलं पाऊल आहे आणि नोकरदार वर्ग यातनं नक्की खुश होईल. एकंदरीत अर्थकारणावरचा परिणाम असा होईल की सर्वसामान्य लोकांच्या हातामधले खर्च करायचे पैसे वाढल्यामुळे साधारण आपल्या इकॉनॉमीमध्ये डिमांड स्टिम्युलेट व्हायला त्याचा मदत होऊ शकते. रिअल इस्टेट सेक्टरसाठी एक हे बजेट खूप चांगलं म्हणेन मी, कारण आत्तापर्यंत घर किंवा जमीन आपण 3 वर्ष होल्ड केल्यानंतर, विकत घेतल्यावर 3 वर्ष आपल्याकडे ताब्यात ठेवल्यानंतरच ती विकली तर त्याला लाँग टर्म कॅपिटल गेनचे फायदे घेता आहेत. जसं 20% टॅक्स असेल त्याला 30च्या अगेन्स्ट, किंवा तुम्हाला त्यात पुनर्गुंतवणूक करण्यासाठी घरांचे किंवा बॉन्डचे पर्याय होते, ते 3 वर्ष पूर्ण आली तरच मिळायचे. त्याचं त्यांनी 3 वर्षाची कालमर्यादा तर 2 वर्ष केली आहे. त्या 2 वर्षानंतरच्या पिरियडला तुम्हाला संपूर्ण लाँग टर्म कॅपिटल गेनचा फायदा घेता येईल, जी एक चांगली गोष्ट आहे. इन्कम टॅक्समध्ये स्वस्त घरांच्या योजनांसाठी काही फायदे दिलेले होते, त्यात टॅक्स हॉलिडेज होते. त्याची त्यांनी व्याप्ती अजून वाढवली आहे की आधी 30 स्क्वेअर मीटर आणि 60 स्क्वेअर मीटर ही जी जागा होत्या त्या बिल्टअपवरती धरल्या जायच्या, त्या कार्पेटवर धरल्या जातील. त्यामुळे बिल्डर्सनाही फायदा त्याचा मिळेल आणि त्याच्यापेक्षा जास्ती फायदा हा सर्वसामान्य लोकांना मिळेल की त्यांना मोठी घरं कमी किमतीमध्ये हे मिळू शकतील आणि हे खरंच एक स्वागतार्ह पाऊल म्हणता येईल. त्यांनी ह्या अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे जे सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरांचा जो विषय आहे त्याला त्यांनी आता इन्फ्रास्ट्रक्चरचं स्टेटस दिलं आहे. तर तो दर्जा मिळाल्यामुळे बँकांच्या माध्यमातून मिळणारं जे काही फंडिंग आहे किंवा बाहेरनं परदेशातनं जो पैसा आत येऊ शकतो ह्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला, तोही वाढेल आणि त्यांना त्याचे सगळ्याचे फायदे घेता येतील आणि याचा एकंदरीत जास्तीत जास्त बेघर लोकांना घरं मिळण्याच्या दृष्टीने आणि स्वस्तामध्ये ती मिळण्याच्या दृष्टीने फायदा मिळू शकेल. बाकी इन्फ्रास्ट्रक्चरवरती जो काही त्यांनी स्ट्रेस दिलेला आहे तो खूप चांगला आहे. जवळपास 4 लाख कोटी त्यांनी यावर्षी इन्फ्रासाठी ठेवलेत बाजूला. त्याच्यामधनं आर्थिक विकासाला तर गती मिळेलच, त्याचबरोबर ओव्हरऑल आपल्या मार्केटमध्ये, इकॉनॉमीमध्ये पैशाचं चलन जास्ती वेगाने होईल, ज्याच्यामुळे की आर्थिक प्रगती वाढण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा मिळेल. इन्कम टॅक्समध्ये लहान कंपन्यांना त्यांनी आता फायदा करून दिला आहे की ज्याच्यामध्ये 50 कोटीपर्यंत ज्यांचं टर्नओव्हर आहे किंवा त्यांचा विक्री आहे वर्षाला, त्यांना 25% टॅक्स रेट, तो 30% होता तो 25% गेला आहे. आणि ज्या कंपन्या सुरुवातीच्या काळामध्ये तोटे करत असतात, नंतर जे फायद्यामध्ये जातात, कारण आपल्याला माहिती आहे की नवीन धंदा सुरू केला की पहिल्या काळामध्ये तोटे होत असतात, पण त्यात असं असतं की त्यात कागदावरचा तोटा आणि इन्कम टॅक्सचा तोटा याच्यात फरक असतात काही कायद्या तरतुदींमुळे. काही त्यात चोरी असते असा भाग नाही, पण फरक असतात.
त्या फरकावरती एक मिनिमम अल्टरनेट टॅक्स लावला जातो, MAT म्हणतात त्याला, आणि त्याला 10 वर्षापर्यंत तुम्हाला त्याचं जे काही क्रेडिट मिळायचं ते पुढे नेता यायचं. त्याची पिरियड त्यांनी वाढवून आता 15 वर्ष केला आहे. त्याचा फायदा नक्कीच कंपन्यांना मिळेल आणि त्यामुळे त्यांची एक लाँग टर्म बेसिसवरती टॅक्स लायबिलिटीज कमी व्हायला मदत होईल आणि हेही सुद्धा आपल्या कॉर्पोरेट सेक्टरसाठी एक चांगलं पाऊल आहे.